ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात आता बच्चे कंपनीचा किलबिलाट ऐकायला येणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांच्या मुलांसाठी नन्हे कदम या बालवाडीचा शुभारंभ करण्यात आला आहे. एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झालेली आई कारागृहात असताना त्यांची मुलं आता कारागृहातच शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जवळपास 140 महिला विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. त्यापैकी अनेक महिला कैद्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं असल्यानं कारागृह प्रशासनानं प्रवेशद्वाराजवळ बालवाडी तसंच पाळणाघराची उभारणी केली आहे. कारागृहातील महिला कैद्यांसोबत असलेल्या वयवर्ष 3 ते 6 वयोगटापर्यंतच्या मुलांना कारागृहाच्या बाहेर सर्वसामान्य मुलांप्रमाणे बालवाडीचा आनंद घेता येणार आहे. ठाणे कारागृहात सद्यस्थितीत महिला कैद्यांच्या 4 मुलांनी आज अंगणवाडीत प्रवेश केला. अंगणवाडी झाल्यानंतर मुलांना संध्याकाळी पुन्हा त्यांच्या आईकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तसंच ज्या महिला अधिकारी कर्मचारी कारागृहात आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या मुलांना घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नाही अशा 8 मुलांना नन्हे कदम पाळणाघरात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी दिली.